सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। नमस्कार, जय गजानन। मी सौ मानसी परब, श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर सर्व श्रोत्यांचे स्वागत करते। ठाणे उपासना केंद्र दरवर्षी वैविध्यपूर्ण उपक्रम करत असतात। त्यातीलच एक म्हणजे विजय ग्रंथाचे निरूपण। परंतु यावर्षी वेगळ्या वाटेने जाण्याच्या इच्छेने केंद्र एक आगळा वेगळा उपक्रम करणार आहेत। आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे। विजय ग्रंथामध्ये बहुतांश संतांबद्दल सांगितले आहे। ते सर्व संत आणि त्या व्यतिरिक्त इतर संत अशा 21 संतांबद्दल माहिती देणारा निरूपणाचा संकल्प यावर्षी या केंद्राने सोडला आहे। त्यातीलच एक थोर संत म्हणजे मुक्ताबाई आणि अशा थोर संतांबद्दल आपल्यासाठी निरूपण करणारे व्यक्तिमत्वही असेच थोर आहे। त्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण श्री जितेंद्र महाराज पंडित सोयगावकर। हे एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि आध्यात्मिक गुरुही आहेत, ज्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात कीर्तन सेवा दिली आहे। त्यांनी श्रीमद भागवत कथा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे। त्यांच्या कीर्तन कार्यक्रमांद्वारे ते भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात। ह.भ.प. जितेंद्र महाराज पंडित हे अतिशय कष्टकरी आणि सामान्य कुटुंबात जन्मले। त्यांचे शिक्षण जेमतेम झाले, परंतु अध्यात्म शिक्षणाची आवड त्यांना वाढत गेली। ह.भ.प. वैकुंठवासी नाईक दादा गुरुजी यांचा सहवास व कृपालाभ त्यांना लाभला। भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम यांची आवड तेथूनच निर्माण झाली। आजोळची वारकरी परंपरा, त्याचप्रमाणे थोर कीर्तनकार आणि साधू वृत्तीने परिपूर्ण ह.भ.प. वैकुंठवासी जगन्नाथबुवा आंजोळकर यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे अध्यात्माची आवड निर्माण झाली।
त्याचप्रमाणे त्यांनी पंढरपूरची वारीही सुरू केली. याच दरम्यान त्यांना हरिभक्त परायण वैकुंठवासी निवृत्तीबुवा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यात श्रीमद भागवत निरूपणाची संथालनी त्यांना लाभली. महाराजांनी अनेक कीर्तने, प्रवचने, श्रीमद भागवत कथा, रामायण इत्यादी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. चला तर मग आज आपण त्यांच्याकडून थोर संत मुक्ताबाई यांच्यावरील निरूपणाचा आस्वाद घेऊया. जय गजानन. धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझी डोई. माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. तेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. चांगा आला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. प्रस्तुत प्राप्त स्थळी आणि प्रवचन रूपी सेवेकरता आपण चांगदेव महाराजांच्या आणि मुक्ताई वर्णन करणाऱ्या अभंगाचा आधार घेतलेला आहे. मुक्ताईचं वर्णन तोंड भरून अभंगातून श्री संत चांगदेव महाराजांनी केलेलं दिसतंय. कारण ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा किंवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. सुखाची वृद्धी करण्याकरता, भक्तीची वृद्धी करण्याकरता, भावाची वृद्धी करण्याकरता, धर्माची वृद्धी करण्याकरता आणि भगवान परमात्म्याच्या नामाच्या वृद्धी करता या मृत्यू लोकामध्ये संत अवतीर्ण होत असतात. आलो मृत्यूलोकी रामनामाचे धारकी. किंवा संतांनी म्हणावं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. आणि अशा संतांमध्ये निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित कला. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांच्या समवेत आणि मृत्यू लोकामध्ये लोकलेलं ज्ञान प्रगट करण्याकरता प्रत्यक्ष जगदंबा जर प्रगट झाली असेल तर ते मुक्ताई रूपानं प्रगट झाले. मग संतांना अवतीर्ण होण्याकरता देशाला पवित्रता लागते, कुळाला पवित्रता लागते. मग पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेते. या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताई महाराज या सुद्धा जन्माला आल्या. सामान्य कुळात त्या जन्माला आलेल्या नाही. यांचा जो अवतार झाला तो हरिहर पंत कुलकर्णी यांच्या घराण्यामध्ये झाला. शके 1060 मध्ये. आणि हरिहर पंत कुलकर्णी जावळे बीड प्रांताचे अधिकारी. त्या हरिहर पंतांचे रामचंद्र पंत कुलकर्णी, त्यांचे गोपाळ पंत कुलकर्णी आणि त्या गोपाळ पंतांचे चिरंजीव त्र्यंबक पंत कुलकर्णी. त्यांची भार्या उमाबाई. आणि ह्या ज्या उमाबाई आहेत या गैनीनाथांच्या शिष्य. या घराण्याला गैनीनाथांचा उपदेश पहिल्यापासून भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी तयाची समाधी आपेगावी. आणि ते त्र्यंबक पंत श्री क्षेत्र आपेगावला पवित्र गोदावरीच्या तीरावर राहायला आले.
आणि आपेगावला त्यांना त्या ठिकाणी मुलगा झाला ते गोविंद पंत कुलकर्णी. आणि गोविंद पंतांची सासरवाडी म्हणजे श्री क्षेत्र पैठण. श्री क्षेत्र पैठण ज्या कृष्णाजी देवकुळे आणि यांची बहीण मीराबाई, सासूबाई गहिनीनाथांच्या शिष्य असल्यामुळे गोविंद पंत मीराबाई हे सुद्धा त्या ठिकाणी गहिनीनाथांचे शिष्य होते. पुष्कळ दिवस गोविंद पंतांना आणि मीराबाईला संतान नसल्यामुळे पवित्र गोदावरीच्या तीरामध्ये गोविंद पंतांनी जावं, गायत्रीचं पुनश्चरण करावं आणि मग मात्र एक दिवशी या दाम्पत्याकडे गहिनीनाथ आले. आणि गहिनीनाथ आल्यानंतर गहिनीनाथांनी या मीराबाईला प्रसाद दिला आणि त्या प्रसादाने गोविंद पंतांना त्या ठिकाणी मुलगा झाला. गोविंद पंतांनी गायत्रीचं पुनश्चरण केल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी नाव ठेवलं वेदमातर. पण गहिनीनाथ पुन्हा आले आणि आल्यानंतर आपल्या मीराबाईला विचारलं, का ग बाई, तुला दिलेल्या प्रसादाने जो त्या ठिकाणी मुलगा झाला तो मुलगा कुठे आहे, दाखव. आणि ज्यावेळेस त्यांच्या समोर वेदमातर उभा केला त्यावेळेस गहिनीनाथांनी विचारलं की या मुलाचं नाव काय. त्यांनी सांगितलं या मुलाचं नाव वेदमातर. अगं म्हणे बाई, मी तुला त्या ठिकाणी प्रसाद देताना आपलं जे त्या ठिकाणी पंढरीचं दैवत आहे कुळ हे पावन कृष्ण नामी, परंपरागत आपल्या नाथ संप्रदायामध्ये ज्या परब्रह्माची उपासना आली ते परब्रह्म आज पंढरीमध्ये साक्षात उभं आहे. आणि त्या विठोबाच्या नावाने त्या ठिकाणी रक्षा दिल्यामुळे याचं नाव विठ्ठल असं ठेवावं. म्हणून नामदेवराय गाथ्यामध्ये वर्णन करतात, आवडी विठ्ठल ठेविले नाम आणि मीराबाई सप्रेम गहिनीनाथे. गहिनीनाथांच्या शिष्य असल्यामुळे आणि गहिनीनाथांचं विशेष या घराण्यावर प्रेम असल्यामुळे गहिनीनाथांनी मीराबाईला आणि विठ्ठल पंतांचं नाव त्या ठिकाणी विठ्ठले ठेवायला लावलं. आता विठ्ठल पंत आणि याच विठ्ठल पंतांना पुढे सर्व त्या ठिकाणी वेदशास्त्र पारंगत असल्यामुळे नोय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचे जाणकार असल्यामुळे तीर्थयात्रेला त्या ठिकाणी गेले. आणि तीर्थयात्रेला जात असताना श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आपल्या सिद्धेश्वराच्या देवळामध्ये त्यांनी सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन जेव्हा रुद्री म्हणायला लागले तेव्हा सिद्धपंतांनी पाहिलं आणि सिद्धपंतांची मुलगी मीनाक्षी या मुलीबरोबर त्यांनी त्या ठिकाणी लग्न लावून द्यायचा निश्चय केला. मग मात्र सिद्धपंत आणि त्यांची पत्नी उमाबाई यांनी आपली मुलगी मीनाक्षी विठ्ठल पंतांना दिली. आणि मीराबाईने आपल्या घरी सुनबाई आल्यानंतर मुलाचं नाव विठ्ठल म्हणून सुनबाईचं नाव रुक्मिणी असं ठेवलं. आणि त्या विठ्ठल पंत आणि आईसाहेब रुक्मिणी मातेच्या उदरी जे त्या ठिकाणी 4 रत्न जन्माला आले तेच म्हणजे महावैष्णव ज्ञानोबा राय, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी श्री संत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज आणि आदिशक्ती मुक्ताई माता. आता शके 1195 संवत्सरी निवृत्ती उदरे प्रगटले. शके 1195 साली निवृत्तीनाथ महाराज आणि यांच्या उदरी जन्माला आले. 97 साली ज्ञानदेव झाले. 99 देखील सोपान देवे. 1197 मध्ये ज्ञानोबाराय प्रगट झाले आणि 1199 मध्ये सोपानदेव प्रगट झाले. 1201 मुक्ताई देखील जनी म्हणे केली मात त्यांनी. आणि शके 1201 दिवशी प्रमाती नाम संवत्सरावर तुला लग्नी आणि आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी शुक्रवारी 12/10/1279 या दिवशी तारखेप्रमाणे आणि आदिशक्ती मुक्ताई दुपारी प्रगट झाल्या. ज्या दिवशी आदिशक्ती मुक्ताबाई प्रगट झाल्या त्या दिवशी
आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेचा दिवस. प्रत्यक्ष जगदंबा ज्या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशाच्या तेजानं आणि त्या ठिकाणी प्रगट झाली आणि शुंभ निशुंभ दैत्यांबरोबर युद्ध करण्याकरता तयार झाली, त्याच अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ही जगदंबा आदिशक्ती मुक्ताई रूपानं त्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी मातेच्या घरी प्रगट झाल्या. आता पुढे विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी मातेला पैठणच्या धर्मपीठाने आणि ज्या वेळेस न्याय दिला की तुम्हाला धर्मशास्त्रानुसार देहांत प्रायचित्त घेतल्याशिवाय तुमच्या मुलांना मोंजीचे अधिकार दिला जाणार नाही, तसंच तुमच्या मुलांना त्या ठिकाणी जातीमध्ये घेतल्या जाणार नाही, म्हणून मुलांना मोंजेचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून विठ्ठलपंतांनी आणि आईसाहेब रुक्मिणी मातेने जेव्हा आणि देहांत प्रायचित्ताची शिक्षा स्वीकारली त्यावेळेस मात्र आईसाहेब मुक्ताई लहान होत्या आणि आईसाहेब मुक्ताई लहान असल्यामुळे आईसाहेब मुक्ताईचे वाक्य निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागी. आईसाहेब मुक्ताई म्हणतात की मी लहान असताना मला त्या ठिकाणी सोपान काकांनी सांभाळावं, मी लहान असताना त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी कोरांना मागण्याकरता भिक्षा मागण्याकरता जावं, निवृत्तीनाथ दादांनी त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता जावं आणि मी मात्र सोपान काकांबरोबर घरी राहावं म्हणून त्या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. या ज्ञानानं मुक्ताबाईचा सांभाळ जर लहानपणी कोणी केला असेल तर त्या ठिकाणी सोपान काकांनी केला पहा. आईसाहेब मुक्ताईचा अधिकार त्या ठिकाणी सामान्य नाहीये. मुक्ताबाईंबद्दल बोलायचं म्हटलं तर मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आणि आद्यत्रय जननी देवाची आहे. मुक्ताबाई ही स्वर्ग मृत्यू पाताळ तीनही लोकांना त्या ठिकाणी पावन करणारी आणि ब्रह्म विष्णू महेश याची जननी आईसाहेब मुक्ताबाईला म्हटलेलं आहे. आद्यत्रय जननी देवाची आहे, तीनही देवांची जननी आणि तीनही लोकांना पावन करणारी अशी कोण असेल तर ती मुक्ताबाई आहे. म्हणून कसं त्या ठिकाणी तीनही देवांची ही त्या ठिकाणी जननी असेल तर मूळ माया मुक्ताबाई आहे. उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐसी चर आचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा आहे. मुक्ताबाई त्या ठिकाणी ब्रह्मचित कला आहे. मुक्ताबाई त्या ठिकाणी आद्यत्रय जननी आहे. मुक्ताबाई तीनही देवांची जननी म्हटल्या गेलेली आहे आणि तीनही देवांची जननी कशी तर मूळ माया मुक्ताई, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही आणि सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताई. आणि जगताची निर्मिती करत असताना ब्रह्मतत्वाला सुद्धा त्या ठिकाणी मूळ मायेचा आधार घ्यावा लागला आणि जेव्हा ते ब्रह्म चैतन्यातून मूळ मायेचा आधार घेतल्यानंतर त्या ठिकाणी ईश्वर चैतन्यामध्ये आला असेल तर त्याला सत्वगुणाश्रित झाल्यानंतर विष्णू ही संज्ञा मिळाली. तेच ब्रह्म मायेला संगतीला घेऊन रज गुणाच्या आश्रित झाला असेल त्याला ब्रह्मा ही संज्ञा मिळाली. तेच ब्रह्म त्या ठिकाणी मायेच्या आश्रित होऊन तमगुणाच्या आश्रित झाला असेल तेव्हा त्याला रुद्रही संज्ञा मिळाली. म्हणजे ब्रह्म विष्णू महेश तीनही देवांना त्या ठिकाणी आकाराला येण्याकरता सुद्धा जर कोण कारणीभूत असेल तर ती ब्रह्मा बरोबर माया आणि ती माया कोण असेल तर प्रत्यक्ष जगदंबा मुक्ताबाई आहे. मुक्ताबाई बद्दल जर आणखी बोलायचं म्हटलं तर मुक्ताबाईने त्या ठिकाणी महाराज तीन देवांना उपदेश केलेला आहे. मुक्ताबाईने उपदेश केला नामदेवांना, मुक्ताबाईने उपदेश केला ज्ञानदेवांना आणि मुक्ताबाईने उपदेश केला चांगदेवांना. म्हणजे मुक्ताबाईला उपदेश करण्याचा अधिकार नामधारकालाही आहे, मुक्ताबाईला उपदेश करण्याचा अधिकार ज्ञानालाही आहे, मुक्ताबाईला उपदेश करण्याचा अधिकार योग्यालाही आहे. म्हणून मुक्ताबाईनं नामदेव महाराजांनाही नामधारकांना उपदेश केला. म्हणून आईसाहेब मुक्ताबाईने
त्या ठिकाणी ज्ञानी असणाऱ्या ज्ञानदेवांनाही उपदेश केला आणि म्हणून मुक्ताबाईने योगी असणाऱ्या चांगदेवांनाही उपदेश केला. कारण सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ आणि सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वांमध्ये वरिष्ठ जर असेल तर ती आदिशक्ती मुक्ताबाई आहे. मुक्त दशा उपभोगणाऱ्या असतील तर त्या आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी महाराज तीनही देवांना उपदेश करण्याचा अधिकार जर त्या ठिकाणी कोणाला असेल तर आदिशक्ती मुक्ताबाईला आहे. मुक्ताबाईने उपदेश नामदेवरायांना करावा. पंढरपुरामध्ये ज्ञानोबाराय, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई माता, नोय त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज, सर्वचे सर्वजण आले आणि आद्य पडकरी असणारे नामदेवराय महाराज. नामदेवराय आले, भगवान पंडित दिशाचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय सर्व वारकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आहे म्हणून त्या ठिकाणी नामदेवरायांचं दर्शन सर्वांनी घेतलं. आद्य कीर्तनकार नामदेवराय म्हणून नामदेवरायांचं दर्शन सर्वांनी घेतलं. नोय ज्यांच्या हाताने पंढरीधीश पांडुरंग परमात्मा जेवण करतो, ज्यांच्या हाताने पंढरीधीश पांडुरंग परमात्मा दूध पितो, ज्यांच्या घरी पंढरीधीश पांडुरंग परमात्मा दिवाळीच्या दिवशी स्नाना करता जातो आणि एवढा भक्तीमध्ये श्रेष्ठ असलेला अधिकार श्री संत शिरोमणी नामदेवरायांचा. आणि ते नामदेवराय आल्यानंतर त्या नामदेवरायांच्या दर्शनाला जेव्हा त्या ठिकाणी गर्दी झाली आणि निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानोबारायांनी सांगितलं मुक्ताई दर्शन घ्या महाराजांचं, आणि मग मुक्ताईनं म्हणावं अखंड दया देवाचा शेजार आणि कार्य अभिमान नाही गेला. म्हणे अखंड ज्याला देवाचा शेजार आहे आणि त्यांचा जर त्या ठिकाणी अभिमान गेला नसल तर न घेई मी तयाचे दर्शन, मी त्यांचं दर्शन घेणार नाही असं आईसाहेब मुक्ताबाईने म्हणावं. आणि मग तेव्हा श्री संत गोरोबा काका महाराज तेरकर, सावतामाळी महाराज आरणकर, नोय संत शिरोमणी सेना महाराज, बांधवगडकर, आपले त्या काळातले असणारे सर्व संत. कारण ज्ञानोबारायांनी काय केलेलंय तर मेळविली मांदी वैष्णवाची, आणि अशी वैष्णवांची मांदी आळी एकत्र झाली असता आणि आईसाहेब मुक्ताबाईने सांगावं काका, सोपान काका, गोरोबा काका, तुम्ही आता एक करा. काय तर सर्व संतांची परीक्षा घ्यायचं काम तुमच्याकडे. गोरोबा काकाकडे जेव्हा आईसाहेब मुक्ताई मातेनं परीक्षा घ्यायचं काम दिलं, कारण काय तर त्या ठिकाणी मडकं कच्च आहे का पक्का आहे, आव्यामध्ये मडकं भाजल्या गेलं का त्या ठिकाणी कच्च राहिलं, हे जर त्या ठिकाणी परीक्षण करता येत असेल तर गोरोबा काका फक्त तुम्हालाच त्या ठिकाणी ते परीक्षण करता येतं. म्हणून आम्हा सर्व वैष्णव मडक्यांचं त्या ठिकाणी परीक्षण करायचंय. तेव्हा गोरोबा काकांनी सर्व संतांच्या डोक्यावर त्या ठिकाणी आपलं थापटणं मारलं. पण त्या नामदेवरायांच्या डोक्यावर जेव्हा त्या ठिकाणी थापटणं मारायला गेले तेव्हा नामदेवरायांनी डोक्यावर थापटणंही मारू दिलं नाही आणि तिथून जोरात पळत गेले. आणि पळत गेल्यानंतर कुठे गेले तर भगवान पंडित पांडुरंग परमात्म्याकडे गेले. आणि मुक्ताबाईने सहज नामदेवरायांबद्दल त्या ठिकाणी उद्गार काढले, नामा कोरा रे कोरा. म्हणजे नामदेवराय हे कोरे आहेत, तर कोऱ्या असणाऱ्या नामदेवरायांना कोरं ठरवण्याचा अधिकार मात्र त्या ठिकाणी ज्ञान संपन्न असणाऱ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा घेतला नाही. तो अधिकार सदाशिवाचा अवतार असणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांनी त्या ठिकाणी घेतला नाही. ज्ञानोबाराय म्हटलं म्हणजे संप्रदायाचा पाया आहे. ज्ञानदेवी रचिला पायानो भारिले देवालया. पण ज्ञानोबाराय सुद्धा गप्प होते आणि छोट्याशा आदिशक्ती मुक्ताबाईनं मात्र सहजरित्या बोलता बोलता बोलून गेल्या, नामा कोरा रे कोरा. आणि मग मात्र महाराज भगवान परमात्म्याकडे गेलेल्या नामदेवरायांनी विचारलं, देवा मला छोटीशी मुक्ताबाई आणि कोरा म्हणते, कोरा राहिला म्हणते, मग आता काय करावं सांगा. मग भगवान परमात्म्यानं सांगावं, नामदेवा अरे बाबा, जरी मी तुझ्या बरोबर जेवत असेल, जरी मी तुझ्या हातचं त्या ठिकाणी दूध पित असेल, जरी तुझ्या बरोबर त्या ठिकाणी घरी येत असेल, पण नामदेवा तू खरंच कोरा आहेस. कसं तर त्या ठिकाणी तू अद्याप सद्गुरूला शरण गेलेला नाही. देवा पण मला सद्गुरूला शरण जाऊन त्या ठिकाणी तुझी प्राप्ती करून घ्यायची असते. आणि तू जर प्रत्यक्ष मला त्या ठिकाणी प्रसन्न आहे, मग मला सद्गुरूला शरण द्यायची गरज काय, संत संगतीमध्ये राहायची गरज काय नाही. भगवान परमात्म्यानं सांगावं, अरे देव जरी हाताशी आला तरी सुद्धा तो देव करण्याकरता सद्गुरु संगती शिवाय पर्याय नाही, सद्गुरु प्राप्ती शिवाय पर्याय नाही. म्हणून
तुला सद्गुरूला शरण जावंच लागल. आणि मग मात्र महाराज भगवान परमात्म्याने सांगितलं, नामदेवराया तुम्ही मला ओळखता, तुम्ही मला जाणता? म्हणे हो जाणतो देवा. देवाने त्या ठिकाणी नामदेवरायांच्या 3 परीक्षा घेतलेल्या आहेत. त्या 3 परीक्षामध्ये 2 परीक्षामध्ये नामदेवराय कच्चे ठरले. आणि मग मात्र जेव्हा देवाने सांगितलं की मुक्ताबाई म्हणत होत्या ते खरंय, तेव्हा मुक्ताबाईच्या कृपेनं आदिशक्ती मुक्ताबाईंनी उपदेश केलेल्या आणि विशोबा खेचर म्हणजे विशोबा चाटी यांना नामदेवरायांना शरण जावं लागलं. कारण एक मुक्ताबाईला बोध कोणी केला तर ज्ञानदेव सोपान बोधनिया पायी ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी सोपान मुक्ताबाई बोध येली. मुक्ताईने बोध खेचराशी केला आणि मग तेने नामयाला बोध येले. असं आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रपयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गयनी प्रती गयनी प्रसादे निवृत्ती दातार आणि मग ज्ञानदेवा सारच ओजविले. आणि मग त्या ठिकाणी सोपान मुक्ताबाई बोध येली. आणि मग मुक्ताईने बोध खेचराशी केला आणि तेने नामयाला बोध येले. मग नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर आणि एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा असा आदिनाथ शंकरापासून तर त्या ठिकाणी आई साहेब मुक्ताईची सुद्धा ही शुद्ध अशी परंपरा आणि त्या परंपरेमध्ये असणाऱ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवर त्या ठिकाणी मांडे मुक्ताबाईने भाजावे. आदिशक्ती मुक्ताबाईला त्या ठिकाणी मांडे खायची इच्छा व्हावी. आणि मग मात्र महाराज विशोबा चाटींनी आणि त्या ठिकाणी खापर मिळू देऊ नये मांडे भाजण्याकरता. नये त्या ठिकाणी जे काही मांड्याची सामुग्री मिळाली असेल ती मांड्याची सामुग्री सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मातीमोल करून टाकावी. तेव्हा मात्र ज्ञानोबारायांनी रडावं आणि रडणाऱ्या ज्ञानोबारायांना आई साहेब मुक्ताबाईने विचारावं, काय दादा काय झालं? दादांनी सांगावं, बाई तुला मांडे मला मांडे आवडतात ग, मग मला मांडे खायची इच्छा होती. आज मांड्याची सामुग्री पूर्ण मिळाली पण मात्र त्या ठिकाणी मांडे करायची इच्छा आहे. तेव्हा मुक्ताबाईने खापर आणायला गेल्या. तेव्हा विसोबा काकांनी खापर मिळू देऊ नये. आणि मग मात्र मुक्ताबाई आल्यानंतर सांगावं, दादा 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 वाटेमध्ये मला विसोबा काका भेटले. विसोबा काकांनी जोरात मला मारले आणि त्या ठिकाणी माझं खापरही फोडून टाकलं. ज्ञानोबारायांनी म्हणावं, अगं बाई जाऊ दे सामुग्री आणून त्या ठिकाणी पुन्हा ज्ञानोबारायांनी म्हणावं की तुला मांडे खावेसे वाटतात दादा, तुलाही मांडे खावेसे वाटतात. ज्ञानोबारायांनी योगाग्नीने आपला देह तापवावा आणि त्या योगाग्नीने तापवलेल्या देहावर पाठीवर आई साहेब मुक्ताबाईने मांडे भाजावे. आणि ते मांडे खात असताना त्याचा सुगंध जेव्हा आळंदी नगरामध्ये दरवळला तेव्हा मात्र विसोबा काकांनी यावं, येऊन त्या ठिकाणी ज्ञानोबारायाच्या ताटातला मांडा घ्यावा. आणि तेव्हा मुक्ताबाईने म्हणावं, हट खेचरा. आणि असा त्यावेळेस सहज स्पर्शानं उपदेश झाला आणि सहज हट खेचरा म्हणून मुक्ताबाईचा स्पर्श विसोबा काकांना झाला. तर विसोबा काकांना नुसत्या त्या स्पर्शातून ब्रह्मज्ञान झालं आणि त्यांनी मुक्ताईचं शिष्यत्व पत्करलं. आणि त्या विसोबा काकांना ज्यांनी जन्मभर आई साहेब मुक्ताबाईचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा 4 भावंडांचा जन्मभर ज्यांनी छळ केला त्यांना सुद्धा आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी या ज्ञानानं आपल्या पदी बैसविले. आणि नुसतं त्या ठिकाणी आपल्याच पदी बैसलो नाही तर नामदेवरायांना सुद्धा सद्गुरूला शरण जाण्याचा उपदेश आई साहेब मुक्ताबाई करवी झाला. आणि मुक्ताबाई मातेने त्यांचा द्वेष करणाऱ्या विसोबा काकांना नामदेवरायांच्या गुरुपदाचा मान दिला. हे जर त्या ठिकाणी कार्य असेल तर असं महान कार्य आदिशक्ती मुक्ताबाई मातेचं आहे. आणखी मुक्ताबाई मातेबद्दल बोलायचं म्हटलं तर नामदेवांना उपदेश केला, ज्ञानदेवांना आई साहेब मुक्ताबाई मातेने उपदेश केला. ज्यावेळेस ज्ञानोबारायांना आणि कोरांना करण्याकरता म्हणजे भिक्षाटन करण्याकरता ज्यावेळेस ज्ञानोबाराय जायचे तेव्हा त्या ठिकाणी विसोबा काकांनी त्रास द्यावा, गावातील लोकांनी त्रास द्यावा, इंद्रायणीमध्ये स्नानाला जाऊ देऊ नये, ज्ञानोबारायांची जोडी पाळून टाकावी, ज्ञानोबारायांना नको नको ते बोलावं, संन्याशाची मुलं म्हणून हिनवावं. आणि अशा अवस्थेमध्ये ज्ञानोबारायांनी एक दिवशी मात्र सिद्ध बेटामध्ये
आणि आपल्या पर्णकुटीमध्ये जावं आणि पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आत ज्ञानोबारायांनी रडावं आणि रडत असताना आदिशक्ती मुक्ताबाईने पाहावं, निवृत्तीनाथ महाराजांनी पाहावं, सोपान काकांनी बघावं आणि बघितल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणावं आदिशक्ती मुक्ताबाईंना, बाई जा, ज्ञानोबा का त्या ठिकाणी बसला बघ बरं. त्यावेळेस आदिशक्ती मुक्ताबाईंनी यावं आणि ज्ञान संपन्न असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणवल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रत्यक्ष संत रूपानं अवतीर्ण झालेल्या ब्रह्ममूर्ती संत ज्ञानोबा रायांना त्या ठिकाणी आई साहेब मुक्ताबाई मातेनं म्हणावं, दादा दादा दादा, योगी पावन मनाचा आणि साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे जे सर्व जे काही त्या ठिकाणी असतील त्रास देणारे, हे कोणाची लेकर आहे तर प्रभूची लेकरे सारी, आणि तयाला सर्वही प्यारी. कोणापासून झाले? त्याच्यापासूनच झाले. एकापासून अनेक झाले आणि त्याशी पाहिजे सांभाळले. ते कोण आहे तर ते आपलेच आहे. आपल्याच दाताने जर आपली जीभ चावली तर कोणी 32शी पाडतं का दादा? म्हणून जीव दाताने चावली कोणी 32शी ताडिली. किंवा त्या ठिकाणी दादा आपला हात आपणा लागे, त्याचा काही खेद करायचा असतो का? आपलाच हात जर आपल्याला लागला तर त्याचा खेद करू नये. नयन साधू कसा असावा? परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, संत तोची जाना जगी दादा आणि दया क्षमा ज्याचे अंगी, आणि या ज्ञान विश्वपट ब्रह्मदोरा आणि ताटी ओरा ज्ञानेश्वरा. असा त्या ठिकाणी 11 अभंगाचा उपदेश माऊली विष्णू ज्ञानोबारायांना ताटीचा करून, आणि त्या ज्ञानोबारायांना मात्र ताटी लावून घेतलेल्या ज्ञानोबारायांना सुद्धा ताटी उघडायला जर भाग पाडलं असेल तर त्या कोण संत असतील तर त्या श्री संत मुक्ताबाई. मयमय महाराज नामदेवरायांना उपदेश केला 1, ज्ञानोबारायांना उपदेश करून ताटी उघडायला भाग पाडलं 2, आणि मग मात्र आता 3रे असणारे योगी चांगदेवराय, योगी चांगदेव महाराज. चांगदेव महाराज म्हटलं म्हणजे पुणतांड्याला आणि चांगदेवराय राहत होते. आजही त्या ठिकाणी गोदावरीच्या पवित्र तीरावर चांगदेव महाराजांचं मोठं त्या ठिकाणी मंदिर आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. 100 वर्ष जीवन त्या ठिकाणी जगल्यानंतर मग मात्र महाराज त्यांना आपला जो आत्मा आहे तो पुन्हा ब्रह्मांडामध्ये न्यायचं ज्ञान होतं. चांगदेव महाराजांनी सर्व गुरूंना शरण जाऊन, अगदी हिमालयात गुरु महाराजांना शरण जाऊन सर्व त्या ठिकाणी 14 विद्या 64 कला प्रवीण झालेले, वेद शास्त्र पुराणाचे जाणकार तर लहानपणीच होते, पण सर्व विद्येचे प्रवर्तक आणि त्या ठिकाणी योगात प्रवीण असणारे चांगदेव योगी राज, आणि त्या योगीराज चांगदेवांना सुद्धा जर त्या ठिकाणी बोध केला असेल तर तो कोणी केला तर आदिशक्ती आईसाहेब मुक्ताबाई मातेनं केला. एक वेळचा प्रसंग, चांगदेवराय आणि जेव्हा पवित्र अशा तापी मैयेच्या तीरावर आणि समाधी लावून बसले असता परिसरामध्ये मरून पडलेले प्रेत त्या ठिकाणी चांगदेवरायांच्या समोर आणून ठेवत होते. चांगदेव महाराज 6 महिन्याने समाधीतून उठल्यानंतर त्यांनी नुसती दृष्टी त्या प्रेतांवर फिरवली की लगेच ती प्रेत पटापटा उठून उभे राहत होते. आणि म्हणून एक वेळेस असंच चांगदेवराय समाधीला बसले असता समोर पुष्कळ प्रेत त्या ठिकाणी पडले होते. आणि निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज, माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय हे सर्वच 14 भावंड त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर विचारलं, म्हणे कशाची गर्दी आहे? त्यांनी सांगितलं, म्हणे इथे योगीराज चांगदेव महाराज आणि काय करतात तर समाधीला त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि समाधीला बसल्यानंतर 6 महिन्याने त्यांची समाधी उत्थान पावते. समाधी उत्थान पावल्यानंतर या सर्व प्रेतांकडे त्यांनी दृष्टी टाकली की ही प्रेत त्या ठिकाणी उठून उभे राहतात. मग आई साहेब मुक्ताबाईने सांगितलं, असं त्याला काय 6 महिने लागतात मग?
सर्व प्रेतांवरून फिरवलं. सर्व प्रेतांवरून ते फिरवल्यानंतर ते प्रेत तर उठून उभे राहिलेच राहिले, पण ज्या कुत्र्याचं ते हाड होतं तो कुत्रा सुद्धा त्या ठिकाणी त्या हाड फेकताच पळायला लागला. एवढा जर अधिकार असेल तर कोणाचा आहे? तर आदिशक्ती मुक्ताबाई मातेचा आहे. पुढे त्या ठिकाणी काही दिवसानं चांगदेवराय समाधीतून जागे झाले आणि जागे झाल्यानंतर चांगदेव महाराजांनी विचारलं, यावेळेस त्या ठिकाणी कोणीच वारलं नाही का? त्यांनी सांगितलं यावेळेस पुष्कळ लोक वारले होते, पण काय झालं तर एक छोटीशी मुलगी आणि तिच्या 3 भावंडांबरोबर या ठिकाणी आली आणि आल्यानंतर त्या मुलीनं म्हणे नुसतं मेलेल्या आणि कुत्र्याचं हाड उचलून सर्व प्रेतांवरून फिरवलं. प्रेत तर जागी झालीच झाली, प्रेत तर उठून बसली, पण त्या कुत्र्याच्या हाडाचा सुद्धा एक कुत्रा होऊन त्या ठिकाणी तो पळत गेला. आणि एवढा अधिकार त्यांचा आहे. किती वर्षाचे होते ते? छोटे छोटे होते, अगदी 5-7 वर्षाची मुलगी होती. नाव काय सांगितलं? म्हणे मुक्ताबाई. कोण होते तिचे 3 भाऊ? म्हणे त्या ठिकाणी संत सेठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानकाका महाराज आणि त्या 3ही भावंडांची बहीण त्या ठिकाणी ती आदिशक्ती मुक्ताबाई. आणि त्या मुक्ताबाईने हे कार्य केलं. मग कुठे राहतात ते? आम्ही महाराज त्यांना विचारलं की ते राहतात महाक्षेत्र आळंदीला. म्हणून आता त्यांना त्या ठिकाणी काहीतरी पत्र लिहायचं आणि त्यांना पत्र लिहिण्याकरता जेव्हा चांगदेव महाराजांनी हातामध्ये कागद घेतला आणि आता ते आपल्यापेक्षा लहान आहे म्हणून लहान असणाऱ्या आईसाहेब मुक्ताईला आता मात्र आशीर्वाद लिहायचा. तर कार्य तर महान केलेलं आहे, कारण आपल्या पुढे असलेला प्रेताचा ढीग आणि अगदी सहज त्या ठिकाणी उठवलेला आहे. म्हणून आता आशीर्वाद तरी लिहावं कसा? आणि जर त्या ठिकाणी त्यांना नमस्कार लिहावं तर आपल्यापेक्षा वयाने लहान आहे म्हणून नमस्कार तरी लिहायचा कसा? आणि जेव्हा प्रश्न पडला तेव्हा चांगदेव महाराजांनी सरळ कोरपत्र घेतलं आणि कोरपत्र घेतल्यानंतर एका शिष्याच्या हातामध्ये दिलं आणि त्या शिष्याला सांगितलं, जा एक पत्र आता त्या ठिकाणी ज्ञानोबा आदिशक्ती मुक्ताबाई आणि ज्ञानोबारायांना घेऊन जा. त्या शिष्याने सांगितलं, म्हणे एवढ्या दूर मी कसं जाऊ? तापीमध्ये तो शिष्य बुडवला तर तिथे इंद्रायणीमध्ये कळला. आणि आदिशक्ती मुक्ताबाईने ज्या वेळेस भेट झाली तेव्हा ते पत्र पाहिलं आणि पाहिल्यानंतर निवृत्तीनाथांकडे दिलं. निवृत्तीनाथांनी ते पत्र पाहिलं तर त्या पत्रावर काहीच नव्हतं. ज्ञानोबारायांकडे दिलं. ज्ञानोबारायांनी ते पत्र पाहिलं. सपान काकांकडे दिलं. सपान काकांनी ते पत्र पाहिलं आणि पुन्हा ते पत्र जेव्हा आईसाहेब मुक्ताबाई मातेच्या हातामध्ये गेलं त्यावेळेस आईसाहेब मुक्ताबाई मातेने म्हणावं, शेवट कोरा रे कोरा, चांगा कोरा रे कोरा. म्हणजे चांगदेवराय सुद्धा त्या ठिकाणी कसे आहे तर कोरेच राहिले. आणि मग ज्ञानोबारायांनी म्हणावं, अगं बाई कोरा राहिलेला बरा, कोरा राहिलेला बरा, पण त्याच्यावर त्याने त्या ठिकाणी काही लिहिलं नाही. हे एक बरं केलं, कारण एक कोऱ्या कागदावर संतांना उपदेश करण्याकरता जागा मात्र त्या ठिकाणी शिल्लक आहे. त्याच कागदावर जर काही लिहिलेलं असतं तर त्या चांगदेवांना उपदेश जो मुक्ताबाईने करायचा सांगितला ज्ञानोबारायांना तो करता आला नसता. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईने सांगितलं, दादा वा 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 करा काहीतरी उपदेश. मग मात्र महाराज 64 कलामध्ये प्रवीण असणाऱ्या चांगदेवाला कला 65वी ज्ञानदेवी दाविली आणि सांगयाची हरली अहम ममता. आणि मग त्या चांगदेव महाराजांना त्या कागदावर मुक्ताई मातेच्या कृपेने ज्ञानोबारायांनी काय लिहून दिलं असेल तर 65 ओव्याची चांगदेव 65 लिहून दिली. स्वस्ती श्री वटेशु जो लपोळी जगदाभासू दावी मदग्रासू प्रगट करी. म्हणून त्या ठिकाणी महाराज पहिल्याच ओवीचा अर्थ चांगदेवरायांना कळत नव्हता, चांगदेव महाराजांना कळत नव्हता. आणि आता मात्र एवढा पहिल्याच ओवीचा अर्थ जर आपल्याला कळत नाही तर हे किती महान असतील. आणि म्हणून त्या आदिशक्ती मुक्ताबाईची महानता बघण्याकरता मग चांगदेवराय तिथून शिष्य समुदायासह निघाले. शिष्य समुदायासह चांगदेवराय जेव्हा निघाले तेव्हा त्या ठिकाणी वाघावर चांगदेव महाराजांची स्वारी, हातामध्ये त्या ठिकाणी सर्पाचा चाबूक आणि अशा प्रकारे चांगदेव महाराज आले. आणि आल्यानंतर ज्ञानोबारायांना निरोप पाठवला पुढे, योगीनाथ चांगदेव तुमच्या भेटीसाठी येत आहे. तेव्हा चौघचे चौघ भावंड सकाळी सकाळी आणि भिंतीवर बसून त्या ठिकाणी दात घासत होते. दात घासता घासता ज्ञानोबारायांनी काय केलं तर
त्या भिंतीलाच आज्ञा केली. समोरून जर त्या ठिकाणी वाघावर बसून हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन येत आहेत तर आपणही त्या ठिकाणी तसंच भेटीला गेलं पाहिजे म्हणून भिंतीला आज्ञा केली. आणि मग तिथून त्या ठिकाणी चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, आणि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अशा असणाऱ्या ज्ञानोबारायांचा आदिशक्ती मुक्ताबाईचा अधिकार चांगदेवरायांना केव्हा कळला असेल खरा, तर जेव्हा आपण या ठिकाणी सजीव असलेल्या वाघावर बसून आलो, सजीव असलेला सर्प हातामध्ये घेतलेला आहे, पण मात्र त्यांनी निर्जीव असलेली भिंत ती चालवत आपल्या भेटीला आले तेव्हा अधिकार कळाला. आणि मग मात्र चांगदेव महाराजांनी जसं लोटांगण घेतलं, उपजता ज्ञानी हे वर्म जामुनी आणि आले लोटांगणी चांगदेव. कुठे तर त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई मातेच्या चरणावर चांगदेव महाराजांनी लोळून घेतलं आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताबाईचा. आणि मुक्ताबाईने सुद्धा चांगदेव महाराजांना पाळणा गायला. निर्गुणाचे डोई बांधिला पाळणा, त्यात सूत कवडला मुक्ताबाईचा. ते सूत कोण तर योगीराज चांगदेव महाराज. आणि चांगदेव महाराजांनी त्यावेळेस मात्र मुक्ताबाई मातेने उपदेश केल्यानंतर मग चांगदेव महाराजांनी म्हणावं, धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. कुठे तर जेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. सांगाला लोटांगणी लोळे मुक्ताई चरणी, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आणि अशा प्रकारे चांगदेव महाराजांना सुद्धा उपदेश करणाऱ्या कोण असतील तर त्या आमच्या मुक्ताबाई महाराज आहेत. म्हणून ज्ञानदेव महाराजांना उपदेश केला, नामदेव महाराजांना उपदेश केला, चांगदेव महाराजांना उपदेश केला. आणि शेवट आमच्या आदिशक्ती मुक्ताबाईचे ग्रंथ सुद्धा आहेत. पहा 11 अभंगाचा हरिपाठ मुक्ताई आई साहेब मुक्ताई मातेचा हरिपाठ येतो 11 अभंगाचा आहे. 17 अभंगाची ज्ञानोबारायांच्या आणि आई साहेब मुक्ताई मातेच्या दोघांच्या संवादामध्ये झालेली मुक्ताईची सनद म्हणून त्या ठिकाणी ग्रंथ संपदा आहे. मुक्ताईची गाथा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि 11 अभंगाचा ताटीचा अभंग आणि ते अभंग त्या ठिकाणी मुक्ताबाईचे त्या ठिकाणी आजही प्रसिद्ध आहे. असे 11 अभंगाचा हरिपाठ, 11 अभंग ताटीचे अभंग आणि 17 अभंगाची सनद आणि मुक्ताईची गाथा, अशा प्रकारे हे 4 ग्रंथ मुक्ताबाईचे आजही प्रसिद्ध आहेत. आणि आमच्या मुक्ताबाई बद्दल जर त्या ठिकाणी निवृत्तीनाथांचे उद्गार असतील तर निवृत्तीनाथांनी म्हणावं, ऐकावा तो अर्थ मुक्ताईचे मुखी आणि आता ऐशी सखी नाही कोणी. निवृत्तीनाथ महाराजांचे उद्गार मुक्ताबाई बद्दल की जर कोणत्याही शास्त्राचा अर्थ ऐकायचा असेल तर जिथे कोणाचीच बुद्धी चालत नाही तिथे त्या ठिकाणी चिमुकल्या मुक्ताईची बुद्धी चालत होती. आणि सर्व शास्त्राचा अर्थ जर करत होत्या तर आमच्या आदिशक्ती मुक्ताई माता करत होत्या. आणि म्हणूनच निवृत्तीनाथांनी म्हटलं, ऐकावा तो अर्थ मुक्ताईचे मुखी आणि आता ऐशी सखी नाही कोणी. माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांनी म्हणावं, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई आणि दाखविली सोयी आम्हाला गी. म्हणजे ज्ञान संपन्न असणारे ज्ञानदेव सुद्धा ताटी लावून बसले तेव्हा ज्ञानोबारायांना उपदेश करून आणि ताटी उघडायला भाग पाडून आणि त्या ठिकाणी खेदमुक्त जर केलं असेल तर कोणी केलं तर ते मुक्ताबाई मातेने केलं. म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई आणि दाखविली सोयी आम्हाला गी. नामदेवरायांची उद्गार सुंदर आहे. निवृत्ती सोपान ज्ञानदेव निधी मुक्ताबाई सिद्धी अलंकापुरी. मुक्ताबाई सिद्धी अलंकापुरी. कोण आहे मुक्ताबाई तर सर्व सिद्ध्यांची आई आहे. कोण आहे मुक्ताबाई तर त्या ठिकाणी सर्व सिद्ध्यांची महानिधी आहे. सिद्धी महानिधी काय काय जी जी विशेषण दिली ती त्या ठिकाणी मुक्ताबाई मातेला अपूर्ण पडतात. महाराज जनाबाईने म्हणावं, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पायी. नोय नोय अधिकार ज्ञानोबारायांना नामदेव आपले अधिकार श्री संत एकनाथ महाराजांनी सांगावं. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करी सर्वदा तो पावे तो साहित्य संपदा.
तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. म्हणून त्या ठिकाणी नुसतं मुक्ताबाई जप केला 4 अक्षरी तर सर्वदा जप केल्याने त्या माणसाला मोक्षपदाची प्राप्ती आहे. नाही सायुज्यता नावाची मुक्ती त्याला प्राप्त होईल. एवढा मुक्ताबाईच्या नुसत्या नामाचा अधिकार आहे महाराज. नाही चांगदेव महाराजांनी म्हणावं अभिमानी आलो अलंकापुरी आज्ञान केले दुरी मुक्ताबाईने. मग चांगदेव महाराजांनी म्हटलंय मी अभिमानानं अलंकापुराला आलो. किती अभिमान होता. मी अभिमानाच्या जोरावर एवढा शिव चालवला. अभिमानाच्या जोरावर एवढा सर्पाचा चाबूक हातामध्ये होता माझ्या. पण माझा अभिमान जर दूर केला असेल मी अभिमानात होतो की मी 1400 वर्षाचा तप्ती तिरवाशी पण गर्व हरवणे चालविले भिंतीशी असे कोण असेल तर त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणून म्हणावं लागलं अज्ञान केले दुरी मुक्ताबाईने. तू फक्त आत्माला कोण देऊ शकला पण ब्रह्म ओळखू शकला नाही. म्हणून प्रत्यक्ष परब्रह्माची अनुभूती जर त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना आली असेल तर ती आदिशक्ती मुक्ताबाई मातेच्या कृपेने आली. म्हणून मुक्ताबाई योगे तरिलो भव सिंधू असं चांगदेवाने म्हणावं. कृपावंत जेव्हा झाली मुक्ताबाई स्वरूप दिशादाई दाखविली. चांगदेवाने म्हटलं की कृपावंत जर त्या ठिकाणी संत असतील तर माझ्यावर कृपा करणारे संत कोण आहे तर कृपावंत मुक्ताबाई आहे. आणि त्या मुक्ताबाईने जेव्हा त्या ठिकाणी माझ्यावर कृपा केली तेव्हा मला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली. आणि माझं स्वस्वरूप नसतं त्या ठिकाणी माझ्याच ठिकाणी असं नाही तर त्या ठिकाणी सर्वत्र ते परब्रह्म ओतप्रोत भरलेलं आहे. हे सर्व खून जर दाखवले असेल तर मुक्ताबाईने दाखवले. आणि अशा प्रकारे मुक्ताबाई महाराजांचं महान असं कार्य आहे. मुक्ताबाई महाराजांचं कार्य म्हटलं म्हणजे भगवान परमात्मा असं वर्णन आहे की विठू पंढरीची राणी आणि ल्याली भक्ताची भूषणे. मग सर्व भक्ताची भूषणं त्या ठिकाणी अंगावर पंढरीश पांडुरंग परमात्म्याने धारण केलेली आहे. तर त्याच्यामध्ये गळ्यामध्ये भगवान परमात्म्याच्या जी वैजयंती माळ आहे त्या वैजयंती माळेला जर त्या ठिकाणी संज्ञा दिली असेल तर ती मुक्ताबाईची संज्ञा दिलेली आहे. गळा शोभे वैजयंती अंतिशी मुक्ताई म्हणती. म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये जी मुक्ताई वैजयंतीची माळ आहे ती प्रत्यक्ष कोण आहे तर ती मुक्ताबाई आहे. मुनिवृत्ती शोभे मुकुटाकार चरणीची वीट देखा तो हा जनार्दनाचा एका. आणि अशा प्रकारे विठू पंढरीचे राणी ल्याली भक्ताची भूषणे. तर त्याच्यामध्ये गळ्यातल्या माळेला तर त्या ठिकाणी मुक्ताबाई प्रत्यक्ष म्हटलेला आहे. आणि अशा असणाऱ्या मुक्ताबाई महाराज ज्या वेळेस ज्ञानोबारायांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेतली आणि आज्ञा घेतल्यानंतर कार्तिक शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये आणि समाधी घेतली. तेव्हापासून मात्र आदिशक्ती मुक्ताबाई आता खिन्न झालेल्या होत्या. पुढे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीच्या दिवशी सोपान काकांनी सुद्धा सासवड क्षेत्री नागेश्वराच्या तसंच वटेश्वराच्या सानिध्यामध्ये समाधी घेतली. आणि पुढे मग मात्र निवृत्तीनाथ महाराज पंढरीश पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी माता नामदेवरायांची नारा विठा गोदा महादा 4 मुलं संत समुदाय आणि आईसाहेब मुक्ताबाई माते बरोबर निवृत्तीनाथ महाराजांबरोबर आल्यानंतर तिथून नेवाशाला आपल्या तिथून आळेभाट्याला आले. आळेभाट्याला रेडोबा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथून पुढे त्या ठिकाणी नेवाशाला आले. नेवाशाहून मग पैठण क्षेत्री आले. पैठण क्षेत्री आल्यानंतर मुक्ताबाईने सांगितलं दादा आता मला आपलं मूळ गाव पाहायचंय. तेव्हा आपेगावला गेली. आपेगावला भक्तत्रंबक पंतांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तिथून आणखी महाशिवरात्रीच्या दिवशी वेरूळला आले. महाशिवरात्रीच्या दिवशी वेरूळची यात्रा केली. तिथे काही दिवस राहिले. पुढे त्या ठिकाणी काही दिवस राहिले आपेगावात. आणि मग तिकडून मात्र आणखी पुन्हा वैशाख महिन्यामध्ये ही सर्व मंडळी आणि तापी तीरावर आली. आणि तापी तीरावर आल्यानंतर तिथे शुभ वैशाख महिन्यामध्ये
दशमीच्या दिवशी मुक्ताई उदास झाली असे फार, पण आता हे शरीर रक्षू नये असाही साहेब मुक्ताबाईला वाटायला लागलं. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाई मातेने वैशाख महिन्यामध्ये दशमीच्या दिवशी तर सर्वचे सर्व जे संत होते वैशाख मास दशमीच्या दिवशी गेले ते स्नानाशी तापी तीरावर स्नानाला गेले. शके 1219 मध्ये आणि दशमीच्या दिवशी निरंजनी वीज कडाडली जेव्हा, आणि पांडुरंग परमात्मा म्हणतायत धरा 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 मुक्ताबाईला धरा, मुक्ताबाईला धरा. आणि तेवढ्यामध्ये महाराज निरंजनी वीज कडाडली जेव्हा, आणि मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आणि अशा प्रकारे त्या विजेबरोबरच आदिशक्ती मुक्ताबाई या काय झाल्या तर या मुक्त झाल्या. आणि अशा प्रकारे सुंदर अशी आदिशक्ती मुक्ताबाईंची दिव्य ज्योत आजही त्या ठिकाणी महाराज मुक्त झाली. आणि मुक्त झालेल्या मुक्ताबाईंना मात्र त्या ठिकाणी समाधी सोहळा असा मुक्ताबाईचा म्हणता येत नाही, तर तिरोधान मुक्ताबाई झाल्या. आणि मुक्ताई तिरोधान झाल्यानंतरही मुक्ताईच्या अनुभूत्या कित्येक संतांना आल्या. मग त्या कित्येक संतांमध्ये जळगावकर आप्पा महाराज असतील, त्या संतांमध्ये झेंडूजी महाराज बेळेकर असतील, त्या संतांमध्ये जानकीराम महाराज चांभार असतील, त्या संतांमध्ये पुष्कळ त्या ठिकाणी संत मंडळी आहे. मुकुंद महाराज यंगावकर असतील, त्या संतांमध्ये विठ्ठल महाराज नाचनखेडेकर असतील, त्या संतांमध्ये त्या ठिकाणी महाराज मुक्ताई परंपरेतले महान महान संत असतील. आजन्म वारकरी सद्गुरू जगन्नाथ महाराज अंजाळेकर असतील. या सर्व संत मंडळींना तसंच मुक्ताई परंपरेचे महान संत असणारे आमचे सोयगावकर नाईकदादा गुरुजी असतील. नाईकदादांना सुद्धा त्या ठिकाणी जर कृपा असेल तर ती आदिशक्ती मुक्ताबाई प्रासादित अशी असणारी परंपरा, बाळाभाऊ महाराज पितळे महाराज परंपरा, त्या ठिकाणी बाळाभाऊ महाराज असतील. या सर्व संत मंडळींना जर कृपा कोणाची झाली असेल तर आदिशक्ती मुक्ताबाईची कृपा यांच्यावर झाली. आणि आदिशक्ती मुक्ताबाई या ठिकाणाहून गेल्या नाहीत तर त्या अंतर्धान पावलेल्या आहेत. आणि आजही ज्या भक्ताने मनोभावाने आदिशक्ती मुक्ताबाईची सेवा केली त्यांना मुक्ताबाई दर्शन देतात, त्यांना मुक्ताबाई अनुग्रह देतात. आणि अशा असणाऱ्या मुक्ताबाई आपल्यातून गेल्या नाही तर आपल्यामध्येच आहे. आणि ज्यांना आदिशक्ती मुक्ताबाईंचा प्रसाद त्या ठिकाणी घ्यायचा असेल त्यांनी मुक्ताबाईची सेवा करणे आणि मुक्ताबाईचा अनुग्रह रूपी प्रसाद म्हणा, मुक्ताबाईचा त्या ठिकाणी दर्शन रूपी प्रसाद म्हणा आपण घेऊ शकतो. इतक्या मुक्ताबाई उदार आहेत. आणि मुक्ताबाईची अनुभूती घेण्याकरता मुक्ताबाईचा जप केला, मुक्ताई नावाचा जप केला पाहिजे. मुक्ताबाईची अनुभूती घेण्याकरता श्री क्षेत्र मुक्ताईनगरची वारी केली पाहिजे. आणि मुक्ताबाईचा अनुभव घेण्याकरता मुक्ताबाईचं वारकरी झालंच पाहिजे. जोपर्यंत मनुष्य मुक्ताबाईचा वारकरी होत नाही तोपर्यंत मुक्ताईची अनुभूती येत नाही. म्हणून महाराज आदिशक्ती मुक्ताबाई तात्काळ त्या ठिकाणी प्रसन्न होणारं दैवत आहे. आणि अशा असणाऱ्या मुक्ताई चरणी त्रिवार वंदन करतो आणि तुम्हा सर्व श्रोतू वर्गांना नमस्कार करून या ठिकाणी या शिवीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.